आणि छान घातली. तर आजचा रंग होता हिरवा, तर देवी मातेला मी छान अशी ना हिरव्या रंगाची साडी शिवलेली देवी मातेला मी घातली. छान देवी मातेला मी नटवलं आणि छान हिरव्या रंगाचीच रांगोळी काढलेली. मी स्वतः हिरव्या रंगाची साडी घातलेली, छान वाटलं. देवी मातेची पूजा केली, छान हार वगैरे घालून फुलं वगैरे मांडून. तर घरच्या देवाची पण पूजा करते, घटाची पूजा करते, देवी मातेची पूजा केली छान असं. आणि ना जे कडेले धान्य उगवलेलं ना त्यांना ना मी जास्तीचं पाणी टाकत नसते, कारण जास्तीचं पाणी टाकलं की ना ते ना खूप असं ना बुरशी आल्यासारखं होतं. म्हणून चमच्याने थोडं थोडं पाणी टाकत असते. आणि घटात पण मी ना थोडंसं 2-3 चमचे घटात चमच्यानेच पाणी टाकलं. छान आरती वगैरे करून घेत असते मी सकाळी सकाळी. कामावरलं ना, पहिलं देवाचं काम आवरलं ना खूप छान वाटतं, घरात प्रसन्न वाटत असतं. त्यामुळं मी ना छान अशी लवकरच सकाळी आरव शाळेत गेला की मी पहिले देवाचंच पूजा करत असते. मग खूप छान वाटतं, दिवसभर एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. तर दिवाबत्ती केली, धूप लावली घरच्या देवांना, देवी मातेला, घटाला. तर छान कापूर आरती पण करून घेत असते मी सकाळी सकाळी. मग खूप छान वाटतं. आणि सगळीकडे दारात घरात हिरव्या रंगाची रांगोळी काढलेली खूप छान वाटलं. आणि देवाचं मी दर्शन घेतलं. आणि आज ना 5वी माळ होती ना, तर आमच्याकडं ना खूप छान अशा ना बायका येत असतात. तर ना घरी ना देवीचं रूप घेऊन बायका आलेल्या. 5व्या माळ्याला ना अशा बायका येत असतात फेरीला. आमच्याकडे फेरी म्हणतात. तर मग फेरीला आल्यानंतर त्यांनी खूप छान अशा देवापुढे आरती वगैरे बोललं, त्यांना छान दक्षिणा वगैरे देऊन त्यांचं दर्शन घेतलं. आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटलं. अशा ना आरतीला बाया आयला ना खूप छान वाटतं. मग त्यांना मी चहा वगैरे छान असं दक्षिणा फळं वगैरे देऊन त्यांचं छान असा पाहुणचार केला घरात ना. तशा फेरीला बायका आल्या ना तर देवी आल्यासारखंच वाटतं. तर त्या गेल्यानंतर मग मी ना देवीला पण आणि ना उपवासासाठी स्वयंपाक करत होते. तर स्वयंपाकामध्ये ना मी आज भेंडीची भाजी, शेंगदाण्याचं बेसन आणि भाकरी करणार होते. तर भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याचं बेसन झालेलं, फक्त भाकरी बाकी होत्या. तर मध्येच आराध्या वेड्यासारखं करत होती. जसं मी करल तसं ते फ्रीजमध्ये ना घेऊन जात होती. भेंडी शेंगदाण्याचं बेसन वगैरे झालं. आणि छान अशा मी बगरीच्या आणि तांदळाच्या साबुदाण्याच्या पिठाच्या ना भाकरी केल्या. आणि सगळं झाल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवणार होते. देवाला नैवेद्य ठेवल्यानंतरच मी ना जेवण वगैरे करत असते. तर 10:30-11 वाजत असतात. कारण सकाळी पण चहाचा वगैरे मी देवीला पण नाश्ता ठेवत असते. कारण ना जसं गणपतीमध्ये गौरी